नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जसं जेवणाच्या पानामध्ये षड्रस असतात ना, तसेच हे षड्रस आपल्या आयुष्यात सुद्धा येतात. मग त्या रसांचं सेवन आपण कसं केलं पाहिजे आणि आपली नाती ही टिकवली पाहिजेत याविषयीची एक फार छान पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. सुग्रास भोजनाचं ताट समोर वाढलेलं होतं. स्वादिष्ट पदार्थ ताटात छान वाढलेले होते. प्रत्येक पदार्थ अगदी जिथल्या तिथे. प्रत्येक पदार्थाला आपली अशी वेगळी चव आणि त्याची जागाही ठरलेली. सहज मनात आलं, आपलं आयुष्य पण असंच तर आहे. सुग्रास व्यंजनांनी भरलेलं ताट. जशी ताटात प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली असते, तशीच आपल्या हृदयात आपल्या माणसांची, आपल्या नात्यांची, प्रत्येक नात्यात एक वेगळाच गोडवा. आता आपल्या जेवणाची सुरुवात होते ती डाव्या बाजूनं, डावीकडून. सुरुवात लेफ्टनं झाली तरी ऑलवेज राईट असतं ते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी. हेच आपल्या आयुष्याचं सार आहे. आपले आईवडील ज्यांच्यामुळे आपल्याला जन्म मिळतो, त्यांच्याशिवाय आपलं जीवन बेचव आहे. मायेनं डोक्यावरून फिरणारे हात असावेत, पाठीवर कौतुकाची थाप मिळावी आणि हिंमत देणारे शब्द असावेत. ताटाच्या मध्यभागी कालवून एक जीव झालेला वरणभात प्रयत्न करूनही वेगळा करताच येत नाही. हे असतं नातं नवरा बायकोचं. अगदी थोड्या अवधीत ते एकजीव होतात. वरणभातावर साजूक तुपाची धार नसेल तर मग त्या वरणभाताला काय चव? हीच चव आपल्या जीवनात आणतात ती आपली मुलं. त्यांच्याशिवाय जीवन निरस. आणि आपली मुलं त्यांच्या आजी आजोबांसाठी म्हणजे तर दुधावरची साय. वरणभाताच्या थोडी वर असते साधी पोळी. कशी लाटा, आपण देऊ तो आकार घेते. चांगली भाजून पानातल्या सगळ्या पदार्थांमध्ये समरस होते. ही आहे आपल्या घरात गृहप्रवेश करणारी आपली सून. आल्या आल्या सगळ्या नात्यांचा अगदी मनापासून स्वीकार करते, सगळ्यांशी समरस होते आणि अलगद आपली कधी होते हे समजतच नाही. उजवीकडे असते भाजी, कधी रस्सा, कधी सुकी, कधी तिखट, कधी आंबट गोड, पण पानात अत्यंत आवश्यक. थोडी असली तरी चालते पण पाहिजेच. हे नातं असतं बहीण भावंडांचं. कधी प्रेमाचं, कधी रुसव्या फुगव्याचं, कधी मस्तीचं. एकतरी भाऊ बहीण असावीच. कधी अडचणीत हाक मारायला, कधी कौतुकाची थाप द्यायला, तर कधी खंबीरपणे पाठीशी उभं राहायला आणि कधी लुटूपुटूचं भांडायला सुद्धा. पानात कधीतरी वाटीत असतं काहीतरी गोड किंवा काहीतरी पक्वान्न, जे आपण रोज खातो असं नाही, पण ते असल्यावर जेवणाची न्यारी लज्जत चाखायला मिळते. हे आहेत आपले नातेवाईक, सगळे सोयरे. रोज न भेटणारे पण सणासुदीला समारंभात आवर्जून येणारे, भेटणारे. त्यांच्या भेटीनं आपले 4-2 क्षण खूप मजेत जात असतात, ज्यांचं असणं गरजेचं असतं. ही आपली विसाव्याची ठिकाणं असतात. रोजच्या रहाटगाडग्यातून थोडासा विसावा. जायला यायला काही हक्काची घरं असतात ती. मिठाच्या खाली असते लिंबू, चटणी, लोणचं. आपल्या जेवणाची लज्जत वाढवणारी तिखट, चमचमीत आणि चविष्ट. हे काम असतं आपल्या मित्रमैत्रिणींचं. आपल्या आयुष्यात हास्य आणणारे, सतत आशावादी राहण्यासाठी प्रेरित करणारे, आपल्या मदतीला धावत येणारे, आपल्या सुखदुःखाचे सोबती असणारे, आपल्या आयुष्यात रंगत वाढवणारे आपले मित्रमैत्रिणी. चटणी लोणच्यानंतर नंबर लागतो तो कोशिंबिरीचा. कुठलीही असो, साधारण पौष्टिकच. कधीकधी भाजी नसली तरी तिची जागा घेणारी, भाजीऐवजी मदतीला धावून येणारी. हे आहेत आपले शेजारी. थोडा राग लोभ असू शकतो, पण मनात किलमिश ठेवत नाहीत ते. घरातल्या अडचणीत मदतीला धावत येणारे, प्रसंगी वडीलधाऱ्यांची सुद्धा जागा घेणारे आपले शेजारी. ही पदार्थ आणि नात्यांची तुलना नाही आहे, तर ते साम्य आहे. प्रत्येक पदार्थाचा एक गुणधर्म तसाच त्यात वापरलेल्या साहित्याचा सुद्धा असतो. जसा मिठाचा खारटपणा, साखरेचा गोड, चिंचेचा आंबटपणा, मिरचीचा तिखट तर मेथीचा कडू. कडवटपणा हा कारल्याचा गुणधर्म. पण ते कडू म्हणून आपण टाकून देतो का? नाही ना. चिंच गूळ घालून त्याचा कडवटपणा आपण कमी करतो. हेच नात्यांच्या बाबतीत. परिस्थितीनं नात्यात कडवटपणा येऊ शकतो,
पण म्हणून आपण नातं विसरतो का? नाही. काही आंबट गोड आठवणींच्या साहाय्यानं नात्यातला गोडवा परत आणण्याचा प्रयत्न करतो. तोंड कडू पडलं तर सुग्रास जेवण पण बेचव लागतं म्हणून जेवण सोडतो का आपण? नाही. आपल्या आवडीनं चवीत थोडा बदल करतो. असाच बदल वेळोवेळी नात्यात सुद्धा करावा लागतो, नाती टिकवण्यासाठी, ती सांभाळण्यासाठी. पंचपक्वान्न समोर आहेत, पण ठसका लागला तर पाणी देणारं कुणी नाही. पाठीवरून मायेनं फिरवणारे हात नाहीत. आपुलकीनं हवं नको ते विचारणारे शब्द नाहीत. मग ती पक्वान्न काय कामाची आहेत? पदार्थात सगळे जिन्नस त्या त्या प्रमाणात असतील तर तो उत्कृष्टच होतो. पण कशाचाही अतिरेक झाला की पदार्थ बिघडतोच. नात्यात पण हवाच की रुसवा फुगवा, राग, लोभ, प्रेम, माया, कधी मत्सरसुद्धा. पण सगळं प्रमाणात हवं. प्रत्येक नात्यात प्रेम, आदर आणि मर्यादा असतात. त्याचा अतिरेक झाला की नाती बिघडतात. मग ते प्रेम असलं तरीसुद्धा बरं का. हे आपण एवढं सांभाळलं ना तर कधीच कुठल्या नात्यात दुरावा नाही येणार. नाती आदर्शच असायला पाहिजे असं नाही. कधी कधी वरून आदर्श वाटणारी नाती आतून खूप पोकळसुद्धा असतात बरं का. नाती आपल्यासाठी असावी आणि ती आपण मनापासून जपावी. राग, लोभ, रुसवे फुगवे, प्रेम, मत्सर, आदर, सन्मान, मर्यादा हे सगळं त्या त्या प्रमाणात असलं ना की मग नात्यांची रेसिपी तयार होते. आणि मग ही प्रमाणबद्ध रेसिपी एक फार सुंदर नातं बनवते. ही रेसिपी आपण नात्यात अवलंबायला हवी, जेणेकरून त्या नात्याचा गोडवा वाढेल आणि आपलं आयुष्य आणखीन सुखद होईल. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.